अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, असेच आध्यात्मिक आणि प्रेमळ स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। हे परमपिता श्री गुरु स्वामी समर्था, आम्ही तुझे भक्त आहोत, तुझे सेवेकरी आहोत। तुझी भक्ती आणि तुझ्यावरील विश्वास हेच आमचे आभूषण आहे, हेच आमचे दागिने आहेत। हे स्वामी राया, अरे आता आम्हाला तुझा खेळ समजायला लागला। तुला नेहमी वाटते की हे तुझे बाळ सुंदर दिसावे आणि म्हणूनच तू आमच्या जीवनात विविध घटना देऊन तुझ्याबद्दल आमच्या मनात असलेली भक्ती श्रद्धा प्रगट करतो आहेस। तूच ह्या दागिन्यांचा चकाकी देतो आहेस। हे स्वामी राया, तुझ्या लीला खरोखर अतर्क्य आहेत, आम्ही गूढ आहोत आणि असेच आम्हाला तुझ्या लीलेचा बोध दे। असेच तुझे गुणगान गात तुझ्या चरणाजवळ आम्हाला जागा दे। हे स्वामी राया, तुझी कृपा आमच्यावर कर। मित्रांनो, तुमच्या मनात जर कोणती इच्छा असेल तर ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण हो आणि तुमच्या ज्या अडचणी असतील, जे तुम्हाला दुःख आले असतील, त्यातून तुम्ही लवकर बरे व्हा। हेच मी स्वामींकडे मागतो। आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। हे परम शांतीच्या श्रोता, हे स्वामी राया, तू सदा सर्व काळ माझ्या हृदयात निवास करतो आहे। तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आणि पण हे स्वामी राया, माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते, माझे चित्त स्थिर ठेवत नाही। मग हे स्वामी राया, मला माझ्यावर कृपा कर आणि मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती दे आणि ती ताकद दे। या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर नक्कीच ताबा मिळवेन, त्याला शांत नक्कीच करेन आणि त्याला सुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेन। आणि तू जे जे कर्मसंकेत देतो आहेस, तू जे जे हुकूम देतो आहेस, त्याचे पालन मी नक्कीच करेन आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन। हे स्वामी राया, हे स्वामी आई, तू माझी माऊली आहेस, गुरु आहेस, पिता आहेस। मला मार्गदर्शन कर, मला प्रेरणा दे आणि माझ्या संकटात नक्कीच माझ्या पाठीशी उभा राहा। स्वामी म्हणतात, समोरचा चुकला तरी कधी चुकू नकोस, भैवतिक गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस। उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस बाळा, तू बाळ आहेस माझा, हेही कधी विसरू नकोस। लक्षात ठेव, आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत आणि हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ करणारे स्वामींशिवाय कोणीच नाही। स्वामीच आपल्याला आपल्या आईच्या मायेने जवळ करू शकतात। मित्रांनो, संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो ना तोच पुढे जातो आणि तोच या जगात नवीन कीर्ती करतो। तुला साखर काय मीठ पण गोड लागेल जेव्हा तुला माझ्या अक्कलकोटच्या स्वामींचं वेड लागेल आणि ते वेड लागल्यावर मग तुला सर्व संकटातून निघायला सर्व पर्याय सापडतील। बाळा, लक्षात ठेव, प्रतिष्ठा हे म्हणजे एक भाकड ओझं आहे, कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते। म्हणून असताना मिळू नये आणि नसताना खचू नये, एवढं मात्र तू लक्षात ठेवलं पाहिजे। तुझ्या जीवनात अडचणी भरपूर येतील, पण मी तुझ्या सोबत आहे ना, मग तुला घाबरायची गरज नाही। अचानक आलेल्या संकटाने, होणाऱ्या गैरसमजाने, वादविवाद यामुळे नाती तुटतात आणि विस्कटतात। पण जिथं प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा असतो तिथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही। आणि जिथं या गोष्टी नसतात तिथं कुणीही कितीही प्रयत्न केलेत तरी तुटलेला धागा जोडता येत नाही। येणारी संकट तुमचे हात आणि हिंमत किती बळकट आहे हे बघायला येतात। जो माणूस आपल्या माणसांचा हात सोडत नाही आणि संकटात हिंमत हारत नाही ना, त्याला संकट काय हरविल। तो माणूस तर अजिंक्य आहे आणि तो कोणत्याही काळात जिंकू शकतो। स्वामी म्हणतात, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावून आहे आणि माझी नजर तुझ्याकडे कायम असते। माझ्याकडे आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा। स्वतः रोप लाव, कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर अधिकार तुझाच असेल, एवढं लक्षात ठेव। मग तू जे काम करशील ते तुला त्याचं फळ भविष्यात नक्कीच मिळेल। जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो ना, तो स्वतःच कधीच थांबत नाही आणि संपतही नाही। हीच कर्माचा नियम आहे आणि हा कर्माचा नियम सर्वांवर लागू होतो। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते
हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य नक्कीच करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. तुमचे विचार आणि तुमच्यामध्ये जी माणुसकी असते त्यावरून तो ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. म्हणून कर्मावर विश्वास ठेवा आणि स्वामी तुमच्याकडे बघत आहेत याचे नक्कीच ध्यानात ठेवा, आणि मग स्वामी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतील. त्याप्रमाणे तुम्हाला फळंही मिळत जातील. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. म्हणून एकदा अक्कलकोटास नक्की जा आणि स्वामींचं दर्शन नक्कीच घ्या. तुमच्या अगोदरही कुणी नव्हते, तुमच्या नंतरही कुणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे ना, तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल, एवढे मी तुम्हाला आश्वासन देतो. नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप दे निरंकार. रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्व नाश, अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे, माये बापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार. म्हणून नेहमी स्वामी नामात राहा, तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना नक्कीच कळते. नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण स्वामी तुम्हाला पाहतात, कारण स्वामी तुमच्या हृदयातच आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या मागे पुढे चालतात. त्यामुळे नाम घेणं हे कधीच विसरू नका. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, आणि देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार. म्हणून अहंकार नेहमी सोडून चला आणि गर्वाने वागू नका. देव इतका वेडा नाही की तुम्ही अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील, आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद नक्कीच निर्माण करावा लागेल. त्याशिवाय कोणताच मार्ग नाही. सत्कर्म करावे लागेल, आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव. म्हणून स्वामी नामावर नक्कीच विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला सर्व काही चांगल्याच गोष्टी सांगत असतात. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ कसताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाहीत गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर मग तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात किंवा कितीही दिवे लावलेत ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. तो म्हणजे एक तो परमार्थ स्वामी समर्थ, आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतकरणातील देवपण. हे संपलं की माणूस नक्की संपत असतो, मग त्याच्याकडे उरत सुद्धा काही नाही. मित्रांनो, सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे. तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात. राग, द्वेष, भीती, चिंता, निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात, आणि नकारात्मक विचार केल्याने मानसिक खच्चीकरण होते. आपला वेळ व शक्ती वाया जाते. नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे, आणि त्यापासून तुम्ही दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एक म्हणजे आपल्यावरील टीका सारखी आठवणे, आपल्या प्रशंसेकडे कमी लक्ष देणे, चुकांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करणे, आणि इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे, आणि इतरांना हीन तुच्छ लेखणे, काहीही घडले की स्वतःलाच दोष देणे, प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे, आणि आपल्याला काही जमत नाही असे वाटणे, फक्त वाईट बाजूच पाहणे. यामुळे
तुम्ही भरपूर काही गोष्टी तुमच्या आयुष्यातून गमावून बसता आणि मग त्यानंतर तुम्हाला फक्त नक्कीच पस्तावाच करावा लागतो. जी गोष्ट आपल्याला आयुष्यात हवी हवीशी वाटत असते, उदाहरणार्थ कार, बंगला, पैसे इत्यादी काहीही, ती मिळवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे ती मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी दुसऱ्याला मदत करा. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली ती गोष्ट आपोआपच तुम्हाला मिळते. हे तंतोतंत खरं आहे. पण हवी हवीशी गोष्ट जर वाईट असेल तर तीच गोष्ट तुमच्या बाबतीत पण घडते. म्हणजे उदाहरणार्थ आपण दुसऱ्याच्या पैशांची चोरी करायची ठरवली तर अशा वेळेस आपलेच पैसे चोरी होतात. म्हणजे आपण जो जो विचार दुसऱ्याच्या बाबतीत करू ती ती गोष्ट आपल्याच बाबतीत घडते, असं आपल्याला जुन्या ग्रंथांमध्ये म्हटलंय. आणि त्यानुसारच लोक घडत असतात आणि त्यांच्या जीवनात ज्या अडचणी येतात ते याच गोष्टींमुळे येत असतात. दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवा. तुमचं नक्कीच चांगलं होईल आणि देव तुमचं नक्कीच चांगलं करेल आणि स्वामी तुमच्या संकटात नक्कीच उभे राहतील. राग आल्यावर भांडायला ताकद लागत नाही. खरी ताकद लागते ते कितीही राग आला तरी शांत राहण्यासाठी. भांडणात वापरलेले शब्द हृदयातून निघतो, पण त्या शब्दांचा अर्थ मात्र डोक्यातून निघतो. हो ना? मग खरं सांगायचे म्हणजे आपल्या जिभेचे वजन तसे कमी आहे. त्यामुळेच तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदारही असू शकतो. त्या शब्दाने मनाला जखमाही होऊ शकतात. अपमान करणे हा एखाद्याचा स्वभाव असू शकतो, पण एखाद्याचा सन्मान करणे त्याला त्याच्या मायेपित्याने दिलेले संस्कार, हो की नाही? मग आयुष्य हे तसे क्षणभंगूर आहे. रस्त्यावर पडलेला सोनचाफा सुकून गेला तरी चुकून पायदळी येताच सुगंध मात्र ठेवून जातो. तसेच आपले आयुष्य आहे. आज आहे तर उद्याचा दिवस कसा हे मात्र विधात्याला ठाव, नाही का? मग गर्व कशाचा या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्ही शोधा. म्हणजे चुकतंय कुठे हे तुम्हालाच कळेल. हे तुमच्या लक्षात येईल आणि मग ते चुका तुम्ही परत करणार नाहीत. प्रवास हा आयुष्याचा असतो. आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मांपासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात, नंतर काही कोरीच राहून जातात आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते फक्त वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचं पुस्तक. असं ते आयुष्य आपण जगत असतो आणि त्यानुसार सर्व कार्य करत असतो. कधीकधी आपण एकमेकांना कितीही समजून घेत असू किंवा व्यक्तीमधील अथवा आपण काम करत असलेल्या विभागातील अंडरस्टँडिंग कितीही चांगलं असलं तरी आपण काही क्रिटिकल गोष्टी जाणीवपूर्वक एकमेकांशी बोलून निर्देशित केल्या पाहिजेत. मग ते ऑफिसमधील गोष्टी असो की घरगुती. त्याशिवाय त्या गोष्टीमधील गांभीर्य पूर्णपणे लक्षात येत नाही. कारण कोणत्याही पदावरील मनुष्य दिवसभरात अनेक कामात बिझी असतो. त्याला परिस्थितीशी अवगत करणे आपल्या जीवनाचा किंवा प्रशासनाचा महत्त्वाचा व अविभाज्य भाग असतो. हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपण एकमेकांना नक्कीच समजून घेतले पाहिजे. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांचा कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जर भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागणं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. आणि मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच येतो. आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. हे ज्याला जमलं ना तो जगाला सर्व काही शिकून जातो. आणि कारण इथे पण वेळेची मर्यादा ही असतेच आणि त्या वेळेच्या मर्यादामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी करायला लागतात आणि त्या निभून घ्यायला लागतात. अपयश पचवायला शिकायचे म्हणजे व स्वकीयांनीच केलेले वार पचवायला शिकायचं. त्यांनी केलेल्या उपदेशाला धीराचा कान द्यायचा प्रयत्न करायचा. खरी फुंकर, खोटी फुंकर किंवा फुंकर आणि फुकार पारखायची शक्ती वाढवायची. अपयश मिळालं तर छोट्यातला छोटा माणूस आपल्याहून मोठा होतो आणि त्याला काही सांगायचा अधिकार प्राप्त होतो. या सत्याला सामोरे जाण्याची तयारी नक्कीच त्याने ठेवली पाहिजे. शरण आल्याने फरक पडत नाही. रिअलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक असतो. क्षमा मागणं, चूक कबूल करणं
हा बहाणा असतो, पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो. कारण वाकावं लागलं याचा खोलवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला, तो साधण्यासाठी माणूस क्षमा मागतो. आपण मूळचे तसे नाही आहोत हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्याने पुन्हा पहिल्यासारखं वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी आपल्याला क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे याचं आत्मनिरीक्षण नक्कीच करावं आणि तो क्षमा कशासाठी मागत आहे याचं पण भान नक्कीच त्याने ठेवलं पाहिजे. प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते. मी ती कला आत्मसात केली आहे असं लेखक म्हणतात. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती, ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी तीच कणिक आणि त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रतिक्षणी नवजन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं. ते मन मग लेखकाला कथानक पुरवतं आणि कवीला शब्द सुचवतं. संगीतकाराला चाल, नर्तकाला पदन्यास, शास्त्रज्ञाला शोध आणि साध्यासुध्या सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं हेही मनच शिकवतं. स्त्रीची गृहिणी होणं ही सुद्धा कलाकृतीच आहे. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. माणूस कशाच्या आधारावर जगतो सांगू? भूतकाळातल्या आठवणींवर. ही निव्वळ कवी कल्पना आहे. आयुष्य आहे म्हणून जगतोय हे उत्तर फार वृक्ष वाटेल. या भीतीपायी माणूस बेधगड सांगतो आठवणींवर जगतो म्हणून. आठवणी जीवन देण्या इतक्या तीव्र असत्या तर माणूस कशाचीही पर्वा न करता त्या आठवणींमागे लागला असता. पण तशी माणसं फार कमी आहेत. आठवणी असह्य होणारी माणसं सरळ जीव देतात. इतर आपल्या नशिबातच नव्हतं असं म्हणत रणंगानी गात आयुष्याची कॉम्प्रोमाइज करतात आणि मग ते जगत असतात. पडक्या काळात शांतपणे मार्गदर्शन केलं तर पुन्हा यश पाहायला मिळण्याची शक्यता असते. पश्चाताप करणे, नशिबाला दोष देणे, याच्या त्याच्या डोक्यावर पराजयाचं खापर फोडणे, हे झालं तर समजायचं आपली इच्छाशक्ती कचकडायची आहे आणि विषय सोडून द्यायचा आहे. ते आपल्याला नक्कीच जमणार नाही, कारण आपण पहिलेच हार मानलेली असते आणि मग त्यामुळे आपण पहिलेच हारलेलो असतो. म्हणून लक्षात ठेवा, गूढ हे आयुष्याचे. हे पान हलेनासे का झाले आहे, हे गूढ कळेनासे का झाले आहे, फार दिवसांनी रस्त्यावर हा आलो आहे, संदर्भ मिळेनासे का झाले आहे, डोळ्यात तुझ्या ही इच्छा धुसर काहीच दिसेनासे का झाले आहे, प्रेमात निखरले रंग प्रतिमेचे पण हे रंग मिटेनासे का झाले आहे, हे असे बघणे आशेवर कोण्या, हे पाय निघेनासे का झाले आहे, मग सांजेच विराळी पाचोळा होताना आयुष्य ढळेनासे असे का झाले आहे. मग कवी त्यातून म्हणतात की आयुष्याला किती छानपणे त्यांनी रेखाटलं आहे. एखादी गोष्ट ऐकल्यावर चटकन आपल्या मनात त्याबद्दलची प्रतिक्रिया असते, तीच खरी आपल्या अंतर्मनाची प्रेरणा असते. कालांतराने आपण विचार करून जे ठरवतो त्यात आपल्या मूळ विचारांना जागा असतेच असं नाही. आपण पुष्कळदा जे बरं दिसेल तेच करतो, पण त्यामुळे आपण नेहमी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्तिगत मारत राहतो व गोष्टी आपण हातातल्या घालवत राहतो व त्यानुसार आपण काहीच करू शकत नाही. ओळख हा शब्द मित्र की वैरी, माणसाचं तर सोडाच, पण ओळख या शब्दाची आणि आपली खरी ओळख झालेली नाही. ओळखीसाठी आपापलेलं आपलं मन अपेक्षित व्यक्तींशी ओळख झाल्यावर अशक्त आणि शांत होतं. त्यानंतर जास्त ओळखतो, जवळून ओळखतो म्हणता आणि केव्हा तरी खरी ओळख होते. मग ती व्यक्ती एकतर अंतरावर जाते किंवा अंतर उरत नाही, मग ती आपल्याला सोडून जात असते. मग तसंच असतं. ओळख कोणाची करायची हे पण आपण पारखून ठरवलं पाहिजे. परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मत्स्यजीवांनी त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला उधळी बायको देतो. भगवंता कसली जोडीदारी देतोस म्हणून आपण त्याच्या नावाने खडे पडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही, मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर बोलून कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो, आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलताच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो.
शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटते असं वाटतं. म्हणून आपण आयुष्यात नक्कीच समाधानी राहायला हवं. आणि समाधानी जो माणूस असतो तो सर्व काही जगात हे घेत असतो आणि मिळवत असतो. प्रत्येकाचं असणं हे जसं त्यात स्वतःचं असणं असतं, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या समस्या पण ओनरशिपच्या असतात. समस्या आणि जखमा पण. समोरचा माणूस फक्त फुंकर घालण्याचं काम करतो. ठणगा हा आतून बाहेर पण फुंकर बाहेरून आत. समस्या या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात. त्या सोडवण्याची आपली उमेद मात्र ओतसर जाते. अशी उमेद ओतसर असते. त्याचप्रमाणे फुंकर घालणारे रहप्रवासी पण कमी होत जातात. नवे प्रवासी जोडण्याची ताकद राहत नाही. कारण पूर्वीच्या प्रवाशांसाठी आपण खूप राबलेलो असतो. एवढं मात्र खरं आहे, खऱ्या अर्थाने जी माणसं मोठी असतात त्यांची उंची न सांगता समजते. आणि जी माणसं आपली उंची किती आहे हे स्वतः सांगत फिरतात ते जास्त जास्त बुटकी दिसू लागतात. फूट आणि इंच या जुन्या मापात उंची सांगण्याऐवजी अशा माणसांना सेंटीमीटर जवळचे वाटतात. आणि मग ते सेंटीमीटरमध्ये आपली उंची सांगत असतात. आणि ते आकडे वाढवत जातात. आणि त्यांना वाटतं की आम्ही भरपूर मोठे झालो आहोत. आयुष्याचं पुस्तक वाचायला निराळच इंद्रिय आणि निराळच वेगळं मन लागतं. सरकारनं मंजुरी दिलेल्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक खूपच निराळं आहे. या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणून या पुस्तकाचं आणि वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नाही, हे आहे आयुष्याचं पुस्तक. आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा आणि कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण असतो तेव्हा ओळखायचा. तो मनापासून हसत असतो. मग तो आयुष्याचं एकदम हसून खेळून जगत असतो. आणि त्याला कसली चिंता व भीती नसते. तुम्ही स्वतःची वाट स्वतः निर्माण केलीत तर परमेश्वराजवळ, सत्याजवळ किंवा वास्तवतेजवळ जाऊन पोहोचल. आणि पावला पावलांनीच रस्ता तयार होतो. अशी कल्पना करा की तुम्ही घनदाट अरण्यात सापडले आहात. मार्ग सांगायला कुणी नाही आणि हातात नकाशाही नाही. चहूबाजूंनी उंच उंच वृक्ष. केव्हा तरी तुम्ही कंटाळून चालायला सुरुवात करता. तुमच्या या शोधांमुळेच वाट तयार होते आणि मग तुम्ही वाट शोधता. मग लक्षात ठेवा, या वाटेत तुम्हाला आयुष्यात शांत मन ठेवावं लागेल. आणि मन शांत असलं तर सर्व कामं एकदम चांगली होतात. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते. कारण एका शांत मनाची अमर्यादित शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधीच हार मानत नाही. सहसा त्याचा पराभव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा. आणि जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवत असतो. मग त्याच्यासमोर तुम्ही कोणताही प्रसंग टाका, तो त्यातून नक्कीच बाहेर निघेल. आणि त्यातून तो नक्कीच मार्ग काढत असतो. गोंधळलेले मन अस्थिर जीवन करीत असते. ना स्वतःला मार्ग सुचत असतो, ना दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो. काय करावे काय नाही यावरच फक्त मनात विचार सुरू असतो. असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते. आणि मग वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते. यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायची असते. आणि बाकीच्या गोष्टी होतच राहतील. मनातील भीतीला मात्र आवरायची असते. वेळ जशी येते तशीच निघून जाते. पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते. जर स्वतःला यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो. व मनाला वेळीच स्थिर केले तर मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला भेटत असतो. तो मार्ग भेटतो मग आपण सर्व कामे करायला सुरुवात करतो. चांगला माणूस सहन करतो आणि शांत राहतो. म्हणून वाईट माणसं मोठी होतात. तसंही चांगल्या माणसाला दुसरा चांगला माणूस येऊन मिळत नाही. ते नेहमीच समांतर चालतात. म्हणून चांगले माणसं नेहमी एकटे पडतात. याउलट वाईटाला भरपूर वरदान असतं. एका वाईटाला लगेच दुसरा येऊन मिळतो, दुसऱ्याला तिसरा, आणि लगेच त्याचं संघटन तयार होतं. आणि मग ते संघटन तयार झालं की त्याचं सगळं आयुष्य ते सोबत काढतात. कारण ते सगळेच खोटारडे असतात. पंगतीमध्ये एक गोष्ट असते मित्रांनो, पंगतीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा पुन्हा मीठ वाढायला येत नाही. तसेच आयुष्यात काही लोक असे मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडत नाही, पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना नेहमीच जपायला पाहिजे आणि त्यांची किंमत केली पाहिजे. कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. आणि त्यांना तुम्ही नक्कीच धरून ठेवले पाहिजे व त्यांच्याशी मैत्री पूर्णपणे ठेवली पाहिजे. एक तुम्ही लक्षात घेतलंय का, महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याजवळ जे होतं ते दाखवायला वाव मिळाला. विद्वता, शौर्य, शक्ती सगळं उधळून टाकू शकला जो तो. कुणाची कुचंबना झाली नाही. गांधारी आपण अंधत्व पत्करणारी, तिने
हे दिव्य कसं केलं? डोळ्यावरची पट्टी सोडताच सगळं विश्व आपलंच आहे हे ओळखल्यामुळे तो क्षण आपला म्हणून तेव्हा उगवू शकतो. लक्षात ठेवा, म्हणून तुम्ही तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढा आणि तुमचे जग जे ओळखलाल तुम्ही, जसं दिसल तसं तुम्हाला सगळं जग दिसायला लागेल आणि मग तुमचं आयुष्य हे नक्कीच चांगलं होऊन जाईल. प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो आणि राग येत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्याच्या कुणाला तरी मिळतंय याचं एक ठसठसणारं दुःख तो कायम जवळ बाळगून असतो. आणि त्याहीपेक्षा कुचंबना अशी की हे कुठं बोलता येत नाही आणि करता येत नाही, म्हणून तो मनातल्या मनात त्याच भावना आपल्या मनात चालत असतात आणि मग त्यानुसार तो कार्य करत असतो. आयुष्यात कोणीतरी कुणाला तरी भेटत असतं. कुणाची अपेक्षा सफल होते तर कुणाची अपेक्षा उपेक्षा होते. कुणी गाव विसरू शकतं तर कुणी असमर्थ ठरतं. जे विसरू जातात आणि विसरू शकतात ते धन्यहीत आणि जे दुबळे ठरतात त्यांची धडपड केविलवाणी असते. ते मग स्वतःचे मन एकसारखं मारत राहतात. कधीतरी त्या अतृप्त भावना उफाळून वर येतात. त्यांना आवर घालणं कठीण होऊन बसतं. मग तो व्यक्ती दुसऱ्याची नजर उधार घेऊ नका. आणि त्या व्यक्तीने भरपूर गोष्टी सहन केलेल्या असतात आणि आयुष्यात भरपूर गोष्टी तो सहन करत असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याची नजर उधार घेऊ नका. स्वतःच्या नजरेतील ताकद ओळखा. त्याचप्रमाणे आपली मत घाईघाईने मांडण्याची चूक करू नका. अनुभवातून बोला, प्रचिती घ्या. कोणताही अनुभव आपल्या प्रचितीचा हिस्सा झाल्यावर जे होतं त्यालाच ज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञान ज्याचं त्याला होतं आणि ते तो दुसऱ्याला देऊ शकत नाही, इतरांकडून समजते त्याला माहिती म्हणतात. आणि हे ज्ञान आत्मसात करायला त्याला अनुभवातून हे सगळं आत्मसात करायला लागतं. आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नक्कीच घेतला नाही. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा नक्कीच स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचा फायदा घेऊ नका. हे खूप चुकीचं आहे आणि भरपूर काही गोष्टी तुमच्यासोबत कर्मानुसार वाईट घडतील, म्हणून तुम्ही कोणाचा पण फायदा घेऊ नका. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झालेली आहे ती प्रतिमा अभंग राहावी यासाठी धडपडतो. स्वतःच निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा भेट घडेल. आणि ती भेट घडली म्हणजे सर्व काही नीट होईल. आयुष्य हे समूह गीतासारखं आहे. समूह गीत गायचं म्हणजे सर्वांना लावता येतील ते सूर आणि झेपेल ती पट्टी निवडावी लागते. एकट्याने गायचं तेव्हा आपल्याला हवा तो सूर आपला आहेच, तो कोण हिरावून नेतोय. मग मुळातच घर उंचावर बांधलं की गावातली घाण जास्त दिसणारच, पण इतरांपेक्षा आकाशही जास्त दिसतं. उगवणारा व मावळणारा सूर्य आपल्या साक्षीने उगवतो आणि मावळतो. रात्रींचा सुगंध आपल्याला जास्त येतो. म्हणून आपण आयुष्य असंच जगायला हवं. माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं, दगदगीचं आणि अत्यंत वरवरचं करून घेतलं आहे. ही माणसं अशीच. यांना साय हवी, दूध तापवण्याचा खटोपेट नको. सुगंध हवा पण रोपट्याची मशागत नको. मुलं हवीत पण संगोपनाची यातायात नको. गती हवी पण प्रगती नको. प्रसिद्धी हवी, सिद्धी नको. ही माणसं आयुष्यात काढतात, जगत नाहीत. मग चालणारा माणूसच फक्त पायाखाली किड्यामुंग्यांची हत्या होत नाही ना हे बघतो. मग धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावतो. एवढं लक्षात घ्या की एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं. कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोहोचू शकत नाही. तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो आणि समस्येतून जाणाऱ्या माणसांच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही आणि तो त्याचे अनुभव घेऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो, आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असतं. पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतःची जळण्याची तयारी सुद्धा असायला हवी. तेव्हाच पेटून सुगंध पसरवू शकते. आपण फक्त मंद निखार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल द्यायला लावते आणि आपसुक त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडावेत, वा क्या बात आहे, ही कशी आहे अगरबत्ती. मग तसंच काही लोकांनी तुमच्याबद्दल बोलले पाहिजे. असे तुम्ही जीवन जगले पाहिजे. सुखाच्या आणि आनंदाच्या एकूण एक कल्पना किंवा सगळ्या आयुष्याची इति कर्तव्याच्या जेव्हा एकाच गोष्टीत एकवटलेली असते आणि नेमकी तीच गोष्ट जेव्हा मिळनाशी होते तेव्हा माणसं उजाड, एकाकी आणि उद्ध्वस्त होतात. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही काय आणि कसं करताय हे त्याच्यावर डिपेंड असतं आणि तुम्ही कसं वागताय हे पण त्याच्यावर अवलंबून असतं. माणसं कशी ओळखायची तसं म्हटलं तर फार हुशारी लागत नाही. ज्यावेळी तुमचं रागवणं आणि तुमच्या दुखावलेल्या असल्याच्या
फरक ज्याला समजतो ना व तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करतो ना, तोच खरा आपला असतो आणि त्यालाच तुम्ही ओळखून घेतले पाहिजे. शब्दामुळे जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दामुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दामुळे तरळतो कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. दारिद्र्य अनेक प्रकारचं असतं. मानसिक, वैचारिक, नैतिक, आर्थिक आणि इट इज ॲन एंडिलन्स अफेअर. आणि स्वतःच्या धर्माबरोबरच एक राष्ट्रीय धर्म असतो. त्या धर्माची आठवण समाजातल्या प्रत्येक घटकाला होणं जरुरीचं असतं. तो चमत्कार जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत हा देश असाच राहणार आहे आणि या देशाची कीर्ती अशीच राहणार आहे. लक्षात ठेवा, गुलाब म्हणते येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुद्धा हसायचं असतं. रातराणी म्हणते अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखातही फुलायचं असतं. बकुळी म्हणते सावळ्या रंगात हिरसुमायचं नसतं, गुणांच्या गंधाने जिंकायचं असतं. सदाफुली म्हणते रुसून राहायचं नसतं, हसून हसून हसायचं असतं. मोगरा म्हणतो स्वतःच्या मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध दुरूनही येतो. कमळ म्हणतो संकटात चिखलाही बुडायचं नसतं, संकटांना बुडवून फुलायचं नक्कीच असतं. असं जीवन तुम्ही नक्कीच जगायला पाहिजे आणि अशा जीवनात जगताना तुम्ही या फुलांकडून नक्कीच बोध घेतला पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही. आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही आणि संयम नाही. जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो, आधार कुणी देत नाही आणि परंतु धक्का द्यायला प्रत्येकजण तयार असतो. माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगले आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते आणि ते व्यक्तीमधील काहीतरी नवीन नवीन गोष्टी शोधत राहते. वयानुरूप आपण किती गोष्ट आपोआप सोडल्या याच्या आढावा घेणंही फार मजेशीर होतं. आणि गांबुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्ली नव्हती. जत्रेत मिळणारी फुग्याची शिट्टी 30 वर्षात वाजवली नव्हती. चटक्यांच्या बिया घासून एकमेकांना चटके दिले नव्हते. परिस्थितीने दिलेल्याच सहन करता करता पुरे वाट होत होती. आणि कॅलिडोस्कोपमधल्या बांगड्यांचे पॅटर्न्स पाहिले नव्हते. आणि कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळेपणाचा काळ सुखाचा स्वतःबरोबर कधी नेला हे कळलंच नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले आणि त्याचंच बदली तिचं वाधारण्य तिने आपल्याला दिलं. एवढं मात्र नक्की, आणि ते बालपण आपण आता विसरत चाललो आहे. आणि ते जगण्यासाठी आपल्याला परत काहीच करायची गरज नाही. फक्त आपण थोडा धीर धरला आणि आपण थोडं काहीतरी आपले पावलं उचलले तर आपल्याला नक्कीच सगळं साधायला मिळेल. आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त जीव लावतो ना, आणि आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त रिस्पेक्ट देतो, आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त भाव देतो आणि आपण ज्या व्यक्तीशी सगळ्यात जास्त बोलावं वाटतं आणि आपल्याला ज्या व्यक्ती शिवाय राहवत नाही, नेमकी तीच व्यक्ती आपली किंमत ठेवत नाही. त्याच व्यक्तीला आपण नको वाटतो आणि तीच व्यक्ती आपल्याला शेवटी हर्ट करून जाते. तरी पण आपण त्याच व्यक्तीसाठी तळमळत असतो. मग हे का? कारण तिला आपण स्वतःपासून मनापासून जीव लावलेला असतो, पण तिने तो जीव लावलेला नसतो. एवढाच फरक असतो. न मावणारं दुःख नेहमीच जीव घेणं असतं, कारण तुमचा जीवच तेव्हाच दुःखापेक्षा लहान झालेला असतो. तेव्हा माणसाने नेहमीच दुःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं. दुःख मावल्यावर भांड्यावर रिकामी जागा राहील आणि इतकं मोठं भांडं वापरायचं, पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनेही भांडं ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं. एवढं मात्र तुम्ही जीवनात लक्ष ठेवायचं. ज्या माणसांना फक्त ऐकून घ्यावं लागतं अशा माणसांची रास परवडत असते आणि किंवा फरकट असते. पण या राशीचं चिन्ह आहे गोगलगाय. पण पाठीवरचा शंख तिच्या मालकीचा नाही. तिच्या नावाने जे सगळे कायम बोंबलत असतात त्यास ते प्रतीक आहे. आणि ते त्या गोगलगाईला मरेपर्यंत पाठीवर वागवावं लागतं आणि ते वागत वागत तिला आयुष्य जगावं लागतं. दुःख, आनंद, जय पराजय, हसू आसू, जन्म मरण, विरह मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवं जन्म घेतं. एवढंच काय, ते नवीन पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरणं हे थांबवत नसतं. आणि अहंकारासारखा दुसरा भिकारी आणि होणं नाही आणि विनम्रतेसारखा अन्य सम्राट होणे नाही. मग तुम्ही ठरवायला पाहिजे तुम्हाला कोण व्हायचंय. तुम्हाला अहंकार करून भिकारी व्हायचंय की नम्र राहून एकदम चांगला माणूस आणि सम्राट व्हायचंय. रेशमचा किडा स्वतःभोवती कोश निर्माण करतो आणि आपण स्वतःच त्यात अडकतो.
माणसांचंही अगदी तसंच आहे. आपणच सर्व समस्या निर्माण करतो आणि आपणच त्यात अडकत असतो आणि नंतर म्हणतो की देव मला हे देत नाही आणि ते करत नाही. मग देवावर ते खापर फोडायला लागतात. एकदा मीपणा विकून पहा. जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की ती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो. म्हणून तो मीपणा पहिले सोडून द्या आणि सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात सुरळीत नक्कीच होतील. जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या गरजा पूर्ण करतच जगावं लागतं. ज्या मार्गाने गरज पूर्ण होते तो मार्ग म्हणजे गुरु मार्ग आहे. आणि तुम्ही गुरु फक्त श्री स्वामी समर्थांना केलं पाहिजे. आणि स्वामी समर्थांना ज्यांनी गुरु मानलं त्यांनी सगळं काही मिळवलं असं असतं. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशींची चौधरी, अनिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. किती छान हे म्हणलेलं आहे आणि किती छान याचा अर्थ सुद्धा आहे. मित्रांनो, तुम्ही जीवन जगताना खूप काही गोष्टी गुंतून आणि मायाजाळी गुंतून जाता, तर त्या मायाजाळी न गुंता तुम्ही तुमच्याप्रमाणे स्वतःच्या मनापासून निर्णय घ्यायला हवे. आणि ते निर्णय घेत असताना तुम्ही काही जास्त अपेक्षा ठेवू नये. आणि अपेक्षा जास्त ठेवल्या तर मग तुमच्या अपेक्षा अजून जास्त वाढत जातात आणि मग त्याचे परिणाम हे दुष्परिणाम होतात. एवढं लक्षात ठेवा की भक्तीप्रमाणे फळ नक्कीच मिळते. याची आपण एक गोष्ट जाणून घेऊ. कटेगाव प्रांतातील सौराष्ट्र देशात जुनागड म्हणून यात्रेचे ठिकाण आहे. तेथे गिरनार पर्वतावर श्री स्वामी समर्थ गोमुख तीर्थाच्या ठिकाणी बसले होते. या तीर्थाच्या पुढे हनुमानजींची मूर्ती असलेल्या तीर्थाला हनुमान धारा म्हणत. अशा या ठिकाणी वैरागी साधू संत दर्शनाला येत. हनुमंताला पाहून आनंदून जात आणि लोकांच्या आग्रह खातर श्री स्वामी समर्थ 2 रात्री तेथे राहिले. त्या लोकांमध्ये एक पांगळा होता. त्याने योगीश्वरांना डोळ्यांनी पाहिले म्हणून नमस्कार करण्यास उतावीळ झाला, पण काही करता येईना. म्हणून म्हणाला, मी पांगळा, अनाथ, पराधीन आहे. आपण परमेश्वर, मला अन्न नाही. तसं आपले दर्शनही झाले नाही. त्याचे हे दिनवाने बोलणे ऐकून महादेव त्रिलोचन द्रवून गेले आणि त्या पांगळ्याला म्हणाले, कशाला आक्रोश करून रडत आहेस? डोळे झाक आणि इकडे ये. मागे पुढे पाहू नको. निर्भयपणे लगेच उठून ये. मनात कसलाच संशय धरू नकोस. श्री स्वामी समर्थांची आज्ञा शिरसावंत मानून मनात आनंदी झाला आणि डोळे झाकले. मनात श्रीमद परमहंस चिंतले आणि म्हणाला, परमेश्वरा, आता मला आपण सांभाळले पाहिजे. असे म्हणून तो पायी चालू लागला. सगळे साधू ब्रह्मचारी हे पाहून काय हे आश्चर्य म्हणून लागले आणि हा अद्भुत चमत्कार पाहून सगळे भयभीत झाले आणि म्हणू लागले की ईश्वर हाच आहे. हा जन्माने पांगळा चढला ते श्रीगिरी म्हणजेच श्री गणेशपुरी, श्री स्वामी समर्थ, कृष्णानंद सरस्वती, चंचल भारती आनंदगिरी, रामपर्वत, विश्व चैतन्य येती हे पण बरोबर घेऊन पर्वतावरील झऱ्यांचे निर्मळ पाणी कमलडोतून घेऊन सर्वांसह श्री समर्थांनी स्नान केले आणि संध्यावंदनाही कामे आचरून तीर्थदेवतासह सर्वांसह पूजन केल्यावर सर्वत्र आनंदी आनंद झाला. सर्वजण गिरिनारी दत्तात्रेयाचा जय जयकार नक्कीच करू लागले. आणि मग रामदास, सेवादास आणि कृष्णादास साधू स्नानाला आले होते. आणि त्यावेळी कृष्णादास म्हणाला, जय जय गिरनारी, या दासाला दर्शन द्यावे. आणि योगीराजा त्यावर रामदास साधू त्याला म्हणाला, आपण कलियुगातले साधू, दत्तदर्शन दुरावले. या कलियुगात गुरु गिरिनाम वाचून कोणी दिसत नाही. चंचल भारती या साधू वृंदांना म्हणाले, मन शुद्ध केल्याशिवाय तुम्ही कशी दर्शनाची इच्छा धरता? श्री स्वामी समर्थ गुरुराय येथे बसले आहेत. गिरिनारी दत्तात्रेय पाहून पाय धरा, म्हणजे त्यांच्या कृपेने पावन व्हाल. संकल्प विकल्प श्री स्वामी समर्थांसमोर सोडा. उगीच बडबड करू नका. वृद्धाधिमान सोडून द्या. असे जोराने चंचल भारतींनी त्या साधूजनांना म्हटल्यावर त्यांच्या आवाजाने श्री स्वामी समर्थ खडबडून उठले आणि आपण काहीतरी केले पाहिजे म्हणून विचार करू लागले. श्री स्वामी समर्थांनी त्रिमूर्ती सद्गुरू स्वरूप प्रत्यक्ष दत्तात्रेय त्रिलोकनाथ उभे केले आणि साक्षात नमस्कार घालून षोडोपचारे पूजन करून संत साधू प्रार्थना करू लागले आणि आपली मनीषा पूर्ण केली आणि निरपर्प असे दर्शन दिले म्हणून धन्य धन्य झाले. आणि त्यानंतर त्यांना फळ हे त्यांचे मिळाले. म्हणून तुम्ही किती भक्ती करता त्याचे फळ देव तुम्हाला एक दिवशी नक्कीच देतो. फक्त त्याची वाट पहा. तो त्याची वाट बघत असतो, कधी याची वाट येणार आणि मी याला दर्शन देणार. मग मित्रांनो, कठीण समयी श्री स्वामी समर्थ चमत्कार करून नक्कीच दाखवतात. आता याची पण आपण एक गोष्ट बघूया. मोगलाईत जोगाईंच्या खोऱ्यात आणि डोंगरात आंबे नावाचे एक क्षेत्र आहे.
जोगाई देवी जगदंबा, आदिमाया विश्वकदंबा, परमेश्वरी निलालंबा या आंबेगरमी वसते आणि म्हणून या गावाला आंबे नाव पडले. येथे दर्शनाला बरेच लोक येत. अशा चांगल्या ठिकाणी डोंगरात श्री स्वामी महाराज गुराख्यांच्या मुलांमध्ये बाललीला खेळत. त्या गुराख्यांची एक 5 वर्षाची सुंदर मुलगी यतीबरोबर गोष्टी करीत असते. त्यांना प्रेमाने रोज भाकर आणत असे आणि आपली इतर कामे टाकून त्यांच्या चरणी लीन होत असे. एक दिवस तिच्या आईने असा विचार केला की त्यांच्या घरासमोरील श्रीमंत सावकाराला मूळबाळ नाही, त्याला आपण आपली कन्या अर्पण करावी. ही गोष्ट कोणाला सांगावायची नाही असे तिने ठरवले. त्या मुलीला पुरुष वेश केला आणि वस्त्रांकारावर भूषणे घातली आणि घोड्यावर बसून वाजत गाजत सावकाराच्या घरासमोर आणली आणि सावकाराला दंडवाद करून गुराखी म्हणाले, तुमच्यासाठी आजपर्यंत पुत्र शोधात होतो आणि अकस्मात हे पुत्ररत्न परमेश्वराच्या कृपेने मिळाले. ते तुम्हाला सादर करतो, त्याचा आपण स्वीकार करावा. सावकाराने पत्नी नातलग यांच्याशी सल्लामसलत करून मुलाला मांडीवर बसविले व मिठाई वाटली. मुलाचे एकसारखे मुके घेतले व त्याला गादीवर बसवले. नाचगाण्याचा कार्यक्रम झाला आणि जेवण करून विडा दक्षिणा घेऊन सर्वजण आपापल्या घरी गेले. असे दिवस गेले. मूल वाढू लागले. आईला त्याच्या लग्नाची काळजी वाटू लागली. चांगले स्थळ पाहून लग्नाचा मुहूर्त ठरला. वाढनिश्चय झाला. नंतर वधूकडे स्त्रिया हळद लावण्यास आल्या असता त्यांना त्या मुलाचे पाय श्रीच्या पायासारखे आहेत असे दिसले. कुजबूज झाली. सावकारापर्यंत ही गोष्ट पोहोचली. त्यांनी इतर हंबरडा फोडला. आत्तापर्यंत ते सर्व धुळीला मिळाले. कोणास न सांगता किंवा विचारता वऱ्हाड परत गेले. राजाच्या कानावर गोष्ट घातल्यावर त्या मुलाचा शिरच्छेद करावा व त्या गुराख्याचे घर लुटून त्याला हद्दपार करावे अशी राजाने आज्ञा केली. आणि मारेकरी त्या मुलीला जंगलात मारण्यासाठी घेऊन जात असता त्या मुलीने त्यांना विनवणी केली की माझे आजोबा येथे असतात, त्यांना भेटून येते. मारेकऱ्यांनी तिचे म्हणणे मानले. श्री स्वामी समर्थांकडे आल्यावर तिने त्यांना सर्व हकीकत सांगितली. श्री समर्थांनी सावकाराला घेऊन येण्यास सांगितले. सावकार आल्यावर त्यांनी श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला आणि श्री स्वामी समर्थांनी त्याला सांगितले की पुरुष आहे की स्त्री आहे हे नीट बघा. सावकाराने श्री समर्थांची क्षमा मागितली. नंतर खात्री झाल्यावर पुन्हा वायांना कळून हळदीचा कार्यक्रम ठरला. त्यावेळी त्याच बायका हा सर्व चमत्कार पाहून विस्मित झाल्या. लग्न थाटात झाले. नंतर वधूवर श्री स्वामी समर्थांच्या पाया पडण्यास गेले. त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी हळूच त्या मुलीला म्हणजे आत्ताच्या वराला सांगितले. दोन्ही मुले झाल्यावर प्रज्ञापुरी भेटण्यास ये. गुप्त गोष्ट कोणाला सांगायची नाही असे म्हणून श्री स्वामी समर्थ अंतर्धन पावले. आणि मग त्यांच्या कष्टाचे फळ आणि स्वामी त्यावेळी त्यांना चमत्कार करून त्यांनी दाखवला. आणि हा असा चमत्कार होता की त्यांनी स्त्रीचा पुरुष केला आणि मग त्यांनी सर्व त्यांच्या समस्या या निरसरून टाकल्या. म्हणून मित्रांनो, स्वामींवरील विश्वास जेवढा अटळ आणि जेवढा चांगला असला तेवढे स्वामी तुम्हाला चमत्कार करून दाखवतील. म्हणून त्यांच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. मग तुम्हाला त्यांचे फळ हे नक्कीच कळणार आणि ते कशी लीला करतात हे सुद्धा तुम्हाला समजणार. यामुळे श्री स्वामींची सगळे कथा वाचा आणि त्यांचं नामस्मरण नक्कीच करा. श्री स्वामी समर्थांची भक्तावर नेहमी मेहर नजर असते. दक्षिण देशी सेंतुबंध रामेश्वर म्हणून सर्वांना सुख देणारे विख्यात क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचे पुजारी पूर्वी ब्राह्मण होते. वृद्ध सदाचारी ब्राह्मण पुजारी मृत झाल्यानंतर जंगम लोकांनी पुजाऱ्याच्या बायका मुलांसह फार त्रास दिला आणि आपण पुजारी आहोत असे सांगू लागले. ब्राह्मणाला लिंगाला हात लावू देत नसत आणि यात्रेला जे जे लोक येत त्यांना ते जंगम पुजारी उन्मत्तपणा करून गाभाऱ्यात जावयास देत नसत. नंतर सर्व लोक एकत्र येऊन त्या ब्राह्मणाच्या मुलास घेऊन कागदपत्रे गोळा करून राजाकडे गेले आणि विनंतीपत्र सादर केल्यावर राजाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की वासुदेव भटाला रामेश्वर पूजा अधिकार देऊन क्लेशमुक्त केले. अशा या महान क्षेत्रात श्री स्वामी अवधूत एका झाडाखाली वाळूमध्ये बसले असता घडलेली गोष्ट आहे. आणि क्षेत्रातील अन्न सत्रांपैकी एक सत्रातील एक ब्राह्मण श्री स्वामींना रोज नैवेद्याचे ताट आणून ठेवीत असे व ते स्वीकारण्यासाठी विनवणी करीत असे. थोडेसे खाऊन श्री स्वामी समर्थ समाधानी होत असे आणि या ब्राह्मण नित्य नियमाने रोज अन्नाने भरलेले ताट ठेवतो हे बऱ्याच जणांना माहीत होते. ती स्वामींची दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून समाधान वाटल्यावर हे सत्पुरुष महात्मा असावेत असे सर्वांना वाटे. हा नित्य नैवेद्य आणणारा ब्राह्मण 60 वर्षाचा होता, परंतु संतती सुख नव्हते. म्हणून श्री समर्थांना पुत्रप्राप्तीसाठी तो विनवू लागला आणि श्री समर्थांनी पुत्रप्राप्ती होईल म्हणून सांगितले. यथावकाश ब्राह्मणाची स्त्री बाळत होऊन मुलगा झाला. दोघे आनंदी झाले. मुलगा 7 वर्षाचा झाल्यावर सद्गुरूंच्या पायावर घालू म्हणून आले
आणि तर श्री स्वामी समर्थ जागेवर नव्हते. नैवेद्य एक पिशाच भक्षण करीत असे. मग ब्राह्मणाला समजेना कोण भूत प्रेत पिशाच राक्षस अन्न खात आहे. दुसऱ्या दिवशी श्री रामेश्वर दर्शन करून पत्नी मुलांसह जात असताना त्याने श्री स्वामी समर्थांना पाहिले आणि लगेच त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीस त्या मुलाला घेऊन येण्यास सांगितले. हे ऐकल्यावर ते मूल म्हणाले, मी तेथे येणार नाही, आलो तर मृत होईल. श्री समर्थांसमोर आल्याबरोबर तो मुलगा दसपट उंच झाला आणि स्वामी समर्थांना म्हणाला, मला मुक्ती द्यावी. आणि तो जमिनीवर पडून तत्काळ मृत झाला. आईबाप शोक करू लागले. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी सांगितले की शोक करू नका. नैवेद्य खाणारा तो दुसरा तिसरा कोणी नसून नैवेद्य भक्षक राक्षस तुमचा मुलगा होता. त्याला योनिमुक्त केला. आणि श्री स्वामी समर्थांकडे त्या ब्राह्मणाने आपल्याला वारस पाहिजे म्हणून विनवणी केली. आणि त्या 60व्या वर्षी ती ब्राह्मण श्री एका मुलाला जन्म देऊन धन्य झाली. आणि मग स्वामींची लीला पूर्ण झाली. आणि स्वामी अशीच लीले करतात आणि त्या लीलांमार्फत ते सर्वांना बोध देत असतात. आणि ते बोध देत असताना सर्वांना आपल्या भक्तीवर राहायला शिकवतात. श्री स्वामी समर्थांनी सर्वांना सारखीच मदत केली. श्री रामेश्वराजवळ कोटीकूप तीर्थ आहे आणि या तीर्थात स्नान करणे म्हणजे तेथील पुजाऱ्यांचा त्रास सहन करणे. ते पुजारी कोणालाही रौप्य मुद्रिका दिल्याशिवाय स्नान करण्यात देत नसत. एक दिवस श्री स्वामी समर्थ स्नानाला गेले व पुजाऱ्यास म्हणू लागले, अहो देवाचे भक्त, आम्हाला स्नान घाला. तेव्हा उन्मत्त पुजारी म्हणाले, येथे द्रवाशिवाय स्नान घडत नाही. तेव्हा यतिवर्य म्हणाले, आम्ही निर्धन आहोत. संन्यासी दिगंबराकडे कोठला आलाय पैसा. पुजारी म्हणाले, उगाच किरकिर करू नका. ज्याच्याकडे धन त्याला मिळते पुण्य स्नान. धनाशिवाय कोरडे ब्रह्मज्ञान. विद्वता सर्व फुकट. यती युपती तेथून गेल्यावर त्या तीर्थात किडे पडले. दुर्गंधी येऊ लागली. स्नानाला कोणी येईन असे झाले. उत्पन्न बुडाले. पुजाऱ्यांना उद्वेग झाला. थकले भागले. शेवटी त्यांना समजले की हा सर्व यतीचा कोप आहे. पण श्री स्वामी समर्थ कोठेही सापडेनात. गावोगावी शोध केला पण व्यर्थ. नंतर ते शृंगेरी मठाधिपती श्रीमद शंकराचार्य यांच्याकडे गेले. नमस्कार करून शरण गेले आणि सर्व वृत्त त्यांना निवेदन केले. त्यांनी समाधी लावून यतिवर्याचा शोध घेतला आणि त्या पुजाऱ्यांना सांगितले की ते दिसण्यास संन्यासी आहेत परंतु देवादिदेव आहेत. कलियुगी परमेश्वर अवतरले आहेत. धनलोभाने देव पूजता, धनांसाठी लोकांचा छळ करता, अशी दुर्मती कशी आचारता? जर अजून छळ तिरस्कार कराल तर नाश होऊन अधोगतीला जाल. पुजारी श्रीमंत शंकराचार्यांची पूजा करून आज्ञा घेऊन रामेश्वराला आले आणि दर्शनाला गेले. आणि तेथे लिंगस्नानी मूर्तिमंत अवतारिक संन्यासी जगद्गुरूचा उपदेश ऐका व त्याप्रमाणे वर्तन करा असे सांगून तथास्तु म्हणाले. आणि पुजाऱ्यांनी गुरुपद कमली मस्तकी ठेवली. नंतर त्यांच्या आशीर्वादाने कोटी तीर्थ सुगंधित रुचकर निस्वच्छ पाण्याचे तीर्थ झाले. दुप्पट उत्पन्न मिळू लागले. शिवकांची विष्णुकांची श्री 2 क्षेत्र रामेश्वराजवळ आहेत. ही गावे वैवज्ञांना जहागीर म्हणून मिळाली होती. त्या संबंधीचे कागदपत्र अधिकारी विचारू लागले. कागदपत्रे कोठे सापडेनात म्हणून सर्व चिंतातूर झाले. शिवकांचित एक परमहंस 2 दिवसांपूर्वी आले होते आणि त्यांच्या दर्शनाला सर्व जाण्यास निघाले. समोर श्री स्वामी समर्थ पाहिल्यावर फार आनंदित झाले. तेजस्वी प्रसन्न मुखकमल पाहिल्यावर नमस्कार करून त्यांनी श्रीमंत परमहंसांना सर्व हकीकत सांगितली. आणि कागदपत्रे मिळाले नाहीत तर उत्पन्न बुडून अधिकारीही जाईल. श्रीमंत परमहंसांनी त्यांना सांगितले की या नदीत एक पाषाण आहे, त्यावर सर्व लिहिलेले आहे. लोकांनी तो पाषाण बाहेर काढला. त्यावर प्राचीन अक्षरात शक, शवंतर, मास, तिथी, वार, मूळ पुरुषाचे नाव, कोणी कोणास दिले ते प्रमाणपत्र अगदी सर्व कोरलेल्या स्थितीत होते. अधिकारी आले आणि सर्व पाहून आश्चर्यचकित झाले. नंतर नृपादेने वैष्णवांना ती जहागीर परत मिळाली. आणि शिवकांची स्मरताची तर विष्णुकांची वैष्णवांची. ते काही असले तरी श्रीमंत परमहंसांची दया सगळ्यांवर आहे असे ते दाखवू लागले. आणि मग स्वामींनी हा चमत्कार त्यांच्यासाठी नक्कीच केला. गुरु न कोणी चेला ना कुणाचा असे आपण म्हणतो. मग तसंच झालं. गुरु न कोणी न चेला ना कुणाचा. बीड जिल्ह्यातील वडवाल राजूर येथे एक तालुक्याचे प्रसिद्ध गाव आहे. तेथील एका लहानशा मठात जाऊन श्री स्वामी समर्थ बसले. आणि मठाचा उपयोग व महत्त्व लोकांना माहीत व्हावे म्हणजे मठाचा पण भाग्योदय होईल असे श्री स्वामी समर्थांना वाटले. सदाचार न होता वेदशास्त्र विरहित असे जे सर्व कर्म होते त्याचा विचार व्हावा असा हेतू मनात ठेवून श्री स्वामी समर्थ तेथे राहिले. आणि श्री स्वामी समर्थांची दिव्य भव्य मूर्ती पाहून लोक संतोषित होऊन नित्य नियमाने ईश्वरी अवतार समजून साक्षात नमस्कार करीत लाल भारतीसारखे श्री स्वामी समर्थांचे सेवक बनले.
आणि समर्थांचा लौकिक वाढला. नंतर लोकांनी चंदूलाल दिवानासारखा धर्मनिष्ठ लोकांना सांगून राजाकडून राजमुद्रांकित सनपदन देऊन स्वामीरायांच्या नावाने स्वतंत्र संस्थान चालवण्यासाठी सहस्र मुद्रांचे वैश्रासन मंजूर केले. आणि एके समयी राजूरची मंडळी श्री क्षेत्र पंढरपुरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने गेली आणि विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन परत येणार होती. आणि भीमेला पूर आला होता. सगळीकडे पाणीच पाणी झाले. विहंसंग दृश्य होते ते. त्यावेळी लोकांनी अकस्मात श्री स्वामी समर्थांना महापुराच्या पाण्यावरून येताना पाहिले आणि राजूरची मंडळी भ्रमात पडली. हे कधी राजूरवरून निघाले नि येथे आले, मग साक्षात परमेश्वर आहेत म्हणून म्हणत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले. पांडुरंगाचे दर्शन घेऊन श्री स्वामी समर्थ तीर्थक्षेत्री हिंडून जगाचा उद्धार करण्याकरता विश्रांती स्थान म्हणून अक्कलकोटी आले. राजूरहून यंत्रित गेल्यावर सर्वांना हळहळ वाटली. आपले प्रारब्ध फुटले असे समजू लागले. मनात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची ओढ तर होतीच, पण बरीच वर्षे गेल्यावर राजूरच्या मठाचे उत्पन्न निजामच्या सरकारच्या आज्ञेने बंद झाले. नंतर श्री समर्थांचा शिष्य लाल भारती याला घेऊन श्री समर्थांना शोधू लागले. अनेक तीर्थे हिंडल्यानंतर समजले की दत्तात्रेय गुरु गिरिनारी प्रज्ञापुरी राहतात. लगेच लाल भारती इतरांजणांसह अक्कलकोटाला आले. चौकशी केल्यानंतर समजले की स्वामी समर्थ येथे चोळाप्पांच्या घरी राहतात. श्री समर्थांचे दर्शन घेऊन आत्मप्रबोध प्रवचन ऐकून लाल भारतीने राजूरच्या भटात संबंधित सर्व हकीकत स्वामींना सांगितली. आणि त्यावर श्री स्वामी शिष्यांना म्हणाले, गुरु व चेला हा कुणी नसतो. अहम ब्रह्मात्मा सर्व ठिकाणी व्यापले आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मठाचे उत्पन्न अधिकार घ्यावे, परंतु सदाचार संपन्न निरंतर षडविकारांचा त्याग करून कोणत्याही व्यसनात गुंतले नसावे आणि तीव्र वैराग्याने मन जिंकले पाहिजे. सदा ब्रह्मज्ञानाचा अभ्यास चिंतन करावे. लाल भारती साक्षात दंडवत घालून सचिदनारायण स्वरूपात माझा हेतू पूर्ण करा अशी याचना करीत श्री स्वामी समर्थांचा जय जयकार करीत राज दरबारी गेला. आणि त्यावेळी श्रीमंत मालोजी महाराज भोसले सत्य, न्याय आणि निष्पक्षपातीपणाने राज्य चालवित होते. राजांच्या पुढे सर्व कागदपत्रे ठेवून नम्रपणे विनंती केली आणि मालोजी राजांना पण श्री स्वामी समर्थांबद्दल आदर होता तो व्यक्त करून कारभारी व इतर अधिकाऱ्यांना सांगून चोळाप्पाला राजसभेत श्री समर्थांचे हतायात पत्र देण्यास आले. आणि लाल भारतीनंतर श्री समर्थांकडे आला आणि पूजन विधियुक्त करून नैवेद्य अर्पण केल्यावर समर्थांची आज्ञा घेऊन हैदराबादच गेला. पुन्हा श्री समर्थां चरणांमुळे उत्पन्न मिळाले ते अजूनही चालू होते असे राजूरचे लोक सांगतात. म्हणून कोण गुरु आणि कोण चेला हे स्वामींकडे तसे काही नसते. तुम्ही फक्त प्रेमळ मनाने भक्ती करा, नक्कीच ते तुमच्या पाठीशी असतील. निर्जन ठिकाणी 3 दिवस भोजन प्रबंध स्वामींनी केला होता आणि ते स्नान असे होते की तिथं कोणीच करू शकत नाही. अक्कलकोटातील मालोजी महाराजांचे प्रेमळ दाजीबा पिराजी भोसले मुंबापुरीला राहत होते. त्या दाजीबा भोसल्यांना स्वामी राजदर्शनाची फार हुरहुर लागून राहिली होती. श्री चरणांपासून आपण दुरावलो असे ते म्हणत. हे दाजीबांच्या मित्रमंडळींना सेवकांनाही माहीत होते. एक दिवस शौचमुख समार्जना करून दाजीबा स्नानास गेले आणि देवघरात पूजेचे सर्व साहित्य तयार ठेवून एक सेवक उभा राहिला होता. इतक्यात अकस्मात प्रभू श्रीमद दत्तात्रेय स्वामी देवांचे देव पाटावर येऊन बसले. हे सर्वांना पाहिले आणि जुना सेवक यतींद्र तिलकांना ओळखून दाजीबांना लगेच सांगण्यास गेला. दाजीबा घाईघाईने आंघोळ करून आले व दंडवत घालू लागले आणि माझ्यासारखा पातकाच्या हाकेला उत्तर देऊन दर्शन दिलेस जनार्दना असे म्हणू लागले. श्री समर्थ म्हणाले, भक्तभूषणा दाजीबा, तुझ्या गुणांना मोल नाही. नेहमीचा देहाचा अहमपणा टाकून माझी प्रार्थना करतोस. तुला ब्रह्मानंद स्वरूप मोक्ष प्राप्त होईल. नेहमी निरपेक्ष शांतचित्त राहा. दाजीबांनी नारळ अर्पण केल्यानंतर श्री स्वामी समर्थ अंतर्धान पावले. क्षणातील स्वामी राजांची लीला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि अक्कलकोटपासून 1.5 कोसावर नागनळी ग्राम नावाचे लहानसे पण सुंदर गाव आहे. श्री स्वामी समर्थ त्या गावी आले. पुष्कळ मंडळी जमली होती. श्रीपाद भट्ट आणि सरस्वती त्यांच्यासोबत होते. त्यांच्या दर्शनासाठी इच्छुक लोक दूधधनीस केले आणि चोळाप्पाने फलार वगैरे सामग्री तयार करून समर्थासाठी कृष्णा पप्पाबरोबर पाठवली. आणि दूधनीच्या मोठ्या टेकडीवर एक फकीर राहत होता. त्याच्या जागेत त्रिमूर्ती अवतार राहिले आणि कृष्णाप्पाने आणलेला फलार प्रांतात मांडल्यानंतर यतिवर्या थोडेसे खाल्ले आणि सर्व लोक भुकेने व्याकुळ झाले होते. ब्राह्मणांची घरे दूर होती. श्री स्वामी समर्थांनी
सर्वांना चुरमा लाडू भोजनाला मिळतील म्हणून सांगितले. तेवढ्यात हैदराबादचा ककूबाई राजेंद्र जहागीरदार आपल्या मुलाचे जावळ काढण्यासाठी नोकरासह समर्थांसमोर आला आणि फलार अर्पण केल्यावर सर्वांनी आराम केला. दुसऱ्या दिवशी जावळ काढून विधियुक्त भोजन झाले. उत्तम पकवानभरीत जेवण करून सर्वजण तृप्त झाले. 3 दिवस ही समाधानता चालली आणि नाना जातींच्या लोकांना मिष्टान्न भोजन घातले. जेथे अन्न मिळणे कठीण आहे किंवा एखादा घास सुद्धा मिळणे मुश्किल आहे, तिथे सर्वांना उत्तम भोजन मिळाले. आणि समर्थांचे करणे अघटित तर होतेच, पण अल्प मदतीला समजण्यापलीकडे होते. जहागीरदार श्री समर्थांचा आशीर्वाद घेऊन स्वर्गही गेले आणि नृसिंहराव भोसलेच्या सांगण्यावरून श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास येण्यास निघाले. गौड गावातून जाऊन म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणाले, तेथे एक गाढव सर्पदंशाने मृत झाले होते. करुणा आल्यामुळे समर्थ त्या गाढवाजवळ गेले व हाक मारताच गाढव जिवंत झाले. आणि नंतर अक्कलकोटाहून 30 कोसांवर लोहार गाव आहे, त्या गावच्या बापू कुलकर्ण्यांच्या कंठाला छिद्र पडले होते आणि बरेच उपाय केले पण व्यर्थ. गांगणापूरला जाऊन गुरुचरित्र पारायण त्यांनी केले आणि त्यावेळी वृद्धांत आणि दृष्टांत झाला की गणपतीचे पार्थिव करावे आणि त्याप्रमाणे केल्यावर पूजन करून झाल्यावर एक महाभुजंग अंगावर पडला आणि मठातील लोक लवकर उठण्यास सांगू लागले. डाव्या हाताने गणपतीचे पार्थिव होते, ते उठताना पडले. सर्प पळून गेला. तेव्हापासून गळ्याच्या त्या छिद्राचा त्रास कमी झाला. त्याला ईश्वराचे वर्णन करून नाव मिळव म्हणून श्री दत्तात्रेयांनी सांगितले. बापू कुलकर्ण्यांनी अक्कलकोटला येऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी लोटांगण घालून श्रीमद दत्तात्रेयांचे पदम कवले स्वतःच्या कंठाला लावली आणि सद्गुरूंच्या प्रसादाने बापू कुलकर्णी कवितेमध्ये कुशल होऊन दासबापू या नावाने सत्पदास पावले. मित्रांनो, लक्षात घ्या की पंढरपूर आपल्या शरीरात शोधा आणि त्याचे प्रचिती स्वामींनी नक्कीच दिली होती. त्याची एक गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो. शके 1757 मध्ये वर्षा ऋतूत मंगळवेढ्यामध्येच दामाजी पंतांच्या समाधीपाशी श्री श्रीमद भागवत वधूत येऊन बसले आणि तो श्रावण मास होता आणि दामाजी पंतांसारखे सत्पुरुष ज्या मंगळवेढ्यासारख्या प्रसिद्धी क्षेत्री झाले, तेथे आणखीनही कृष्णभट कापशिकांसारखे विद्वान प्रेमळ भगवत भक्त ब्राह्मण राहत होते. कृष्णभट धार्मिक असून रोज देवदर्शनाला जाऊन भक्तिपूर्वक नित्यकर्मे करीत आणि त्यांची अकस्मात श्री सद्गुरूंना पाहिले आणि जवळ जाऊन नमस्कार केला आणि आपण कुठून आलात, कुठे जाणार, आता रात्रीची वेळ आहे आणि आमच्या घरी चलावे म्हणून अत्याग्रहाने कृष्णभट विनंती करू लागले. आता सविनय आणि अत्याग्रहामुळे अपरिचित ब्राह्मणाबरोबर श्री स्वामी समर्थ त्यांच्या घरी जाण्यास तयार झाले आणि घरी आल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला गीताबाईला पाहण्यासाठी फलार आणून देण्यास सांगितले. तेव्हा गीताबाई म्हणाली, घरात एक धान्याचा कण यावेळी नसावा, यासारखे दुर्दैव कोणते. श्री समर्थ म्हणाले, आम्हाला खरं तर दुधाची दशमी फार आवडते, काय असेल ते द्या. पतिव्रता गीताबाई दुधासाठी वनवन हिंडली, पण दुधाचा एक थेंब मिळेना. कष्टी होऊन ती परत आली आणि यतीवरे हसून म्हणाले, घरात कल्पतरू चिंतामणी असताना कशाला मी भीक मागत हिंडता, गाय असून दूध का काढत नाही. यावर गीताबाई म्हणाली, माफ करा मायबाप, 4 वर्ष झाली गाय दूध देईनाशी झाली, वासरू पण वाढले पण काही उपयोग नाही. मग स्वामीराज म्हणाले, उठा लवकर, काढा दूध. मनात काही संशय आणू नका. समर्थांची अभिष्टप्रद आज्ञा शिरसावंद म्हणून गाईला नमस्कार करून त्या प्रतिवतेने स्वच्छ भांड्यात दूध काढण्यास घेतले. वासरू नसून किंवा चारा नसताना गोमातेच्या आचळाला हात लावताच पाहणा फुटला आणि जरा जरा भांड्यात दूध पडू लागले. सद्गुरुलीला आघात आहे. मोठी मोठी भांडी भरली, दुधाने वस्त्रे ओलीचिंब झाली आणि घाम फुटले. तिथे श्री सद्गुरूंची कृपादृष्टी, तिथे सुखाचा वर्षाव होऊन समाधान मिळतेच, एवढे मात्र खरे आहे. आणि सर्वांचे मन तृप्त झाले. नंतर सतीने चांगले पदार्थ करून श्री समर्थांना फलाहार देऊन संतुष्ट केले आणि दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली. श्री जगन्नाथ समुदाय कृष्णभटांचे घरून भरभरून दुधाची भांडी घेऊन जाऊ लागले आणि मंगळवेढ्याची राहणारी जनाबाई नावाची वृद्ध श्री लहानपणापासून नित्य नियमाने पंढरपूरला जात असे. प्रत्येक एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा तिचा नियम कधी चुकला नव्हता. एकदा आषाढीला फार पाऊस पडला. पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे दिसेनात. हळूहळू चालत गेल्यावर जणीला वाट दिसेना. कपडे ओलेचिंब झाले आणि सगळीकडे अंधार पडला. तेवढ्या झाडाखाली यतीवरे दिसले. दिव्यमूर्ती थंडीने थरथर कापत असूनही हसत होती आणि जनाबाईने यतीवर्यांना मंगळवेढ्याच्या अरण्यात बऱ्याच वेळा पाहिले होते. ते सत्पुरुष आहेत हे तिला माहीत होते. श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून जनी म्हणाली, आज मला पंढरपूरला विठ्ठल दर्शन होणे कठीण दिसते. काय करू, काही सुचत नाही.
त्यावर श्री समर्थ म्हणाले, वेडे, पंढरपूरलाच देव आहे का? मग तुझ्या हृदयात पहा, परमात्मा सदचिन्मय शरीर हेच पंढरपूर क्षेत्र. आत्मा हा विठ्ठल, जो निरंतर सर्व तरमायी निर्विकार आहे. आणि नंतर कमरेवर दोन्ही हात ठेवून योगीराजांनी प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईचे दर्शन जनाबाईला घडवले आणि पंढरपूरला होते तेच येथे मिळाले आणि दिसले. त्या दिवसापासून जनाबाई येथे श्री स्वामी समर्थ असत तेथेच वारी करीत असे. आणि श्री स्वामी समर्थांनी अशा प्रकारे त्या जनाबाईला दर्शन दिले आणि जनाबाईला दर्शन देऊन ती परमानंद सुख प्राप्त झाला आणि तिला सर्व काही मिळाले असे ती म्हणू लागली. आणि ते मिळाले म्हणून तिने सर्व काही स्वामींवर सोडून दिले आणि स्वामींवर सोपवून दिले. मग स्वामी आणि ते बघून घेतील असं ती म्हणू लागली. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, नक्की स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. तुम्हाला सर्व काही नक्कीच जीवनात प्राप्त होईल आणि तुम्ही सगळ्याच गोष्टी आनंदाने मिळवू शकाल. एवढं लक्षात ठेवून पुढील कृती करा आणि तुम्हाला सर्व प्रकारची मार्ग सापडायला लागतील आणि तुम्हाला स्वामींचरणी राहून सर्व काही गोष्टी भेटतील. एवढं लक्षात ठेवा आणि जीवनात पुढचा प्रवास चालू ठेवा. फक्त नामस्मरण करणं विसरू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.